पुण्याच्या राजगुरुनगरमधील 2 चिमुकल्यांवरती अत्याचार करून त्यांना बुडवून मारल्याची धक्कादायक घटना घडली। त्यात आरोपीला पोलिसांकडून अटक झाली आहे। तर या घटनेचे तीव्र पडसाद राजगुरुनगरमध्ये उमटतायत। या पीडित कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी भटक्या विमुक्त जमातीचे राज्यभरातले कार्यकर्ते राजगुरुनगर शहरात पोहोचलेत। शासनाने या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। काय सांगाल, ही घटना तशी दुःखदायक आहे, अतिशय निर्दयी आणि समाजाला काळीमा फासणारी अशी घटना आहे। आणि शोषित कुटुंबाला अजूनपर्यंत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची प्रशासनाने दखल घेतली गेलेली नाही। आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला गेला पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। त्याचप्रमाणे त्या कुटुंबाला जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य मिळणं ही गरजेचं आहे। त्याचप्रमाणे देशभरात महाराष्ट्रामध्ये गोसावी समाज भटकंती करत असतो। ह्या गोसावी समाजाला कोणतंही सुरक्षा कवच नाहीये, ते सुरक्षा कवच शासनाने उपलब्ध करून द्यावं। काय सांगाल, या कुटुंबावरती आज मोठी दुःखकळा पसरलेली आहे। ह्या कुटुंबातील जे चिमुरड्या 2 मुलींचे वडील आहेत ते सफाई कामगार आहेत आणि ते ग्रामपंचायतमध्ये सफाईचं काम करतात। त्यांच्या मंडळी देखील ग्रामपंचायतमध्ये सफाईचं कामगार करतात। आर्थिक परिस्थिती एकदम म्हणजे एक तुकडा मिळवण्यासाठी भाकरीचा एक तुकडा दिवसभर ते राबतात आणि पोटा पाण्यासाठी त्या 2 मुली कचरा गोळा करून आपली उपजीविका करत होते। माझं एक स्पष्ट मत आहे, या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक तरतूद 10 लाख मिळाली पाहिजे अशी माझी ठाम भूमिका आहे। हा जो आरोपी एक अटक केलेला आहे, 2 लहान मुलींचे लैंगिक शोषण हा एकट्याने केले असं तरी आम्हाला वाटत नाही। यात आणि काहीतरी काळोधोळ असणार किंवा केलेलं कुणी असणार आणि माती कुणाच्या तरी लावलेला असणार। हा परप्रांतीय आहे, हा स्थानिक पण इथला नाही, परप्रांतीय असल्यामुळं आमचं संशय दाट असा आहे की इथल्या स्थानिकांनी कुणीतरी करून परप्रांतीयांना काहीतरी मोजके काहीतरी किंमत मोजली असावी आणि इथं पोलीस स्टेशनला येऊन हजर केलेले असावं। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, राजगुरुनगर, पुणे।